बघू शकता तुम्ही अहमदपूर शहरामध्ये जे आहे अंबाजोगाई रोडहून या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आलेला आहे। या सर्व वाहन जे आहेत पोलीस वाहन त्याचबरोबर सर्व नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा सुरू आहे। अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी शिवसेना गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होत आहेत। अनेक गाड्यांचा ताफा या ठिकाणी अहमदपूर शहरातून जाताना तुम्ही हे लाईव्ह दृश्य पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून। माझ्यासोबत कॅमेरामॅन मासूम शेख सर आहेत। मासूम भाई यांना मी विनंती करणार आहे पूर्ण आपण हे कव्हरेज जे आहे करायचं आहे। बघू शकता तुम्ही नेमके कोणत्या गाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत हे आपण पाहणार आहोत। या ताफ्यामध्ये ॲम्ब्युलन्स पण आहे। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असताना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे कोणत्या गाडीमध्ये बसले हे मात्र कोणत्याही कार्यकर्त्यांना लक्षात आलेलं नाही। माझ्यासोबत युवक नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी आहेत। सर, आपण प्रतीक्षेमध्ये होता तर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कोणत्या गाडीमध्ये बसले हेच काही कळालं नाही, नेमके काय प्रतिक्रिया आहेत? सर, काहीच नाही, अगदी 5 मिनिटापूर्वी कळालं की माननीय मुख्यमंत्री महोदय इथून जाणार होते। मी बाजारला आलो होतो, थांबलो, अपेक्षा होती मुख्यमंत्री साहेब भेटतील म्हणून, परंतु आमच्या नेते आदरणीय पंकजाताई आणि शिवराज सिंग चौहान साहेब हे आम्हाला गाडीत भेटले। आम्ही त्यांना हाय हॅलो केला, परंतु गडबड असल्यामुळं एकही नेता या ठिकाणी थांबला नाही। परंतु सगळ्यांनी गाडीतून पाहिलं, मुख्यमंत्री साहेबांना पाहता आलं नाही आम्हाला। धन्यवाद सर। त्याचबरोबर आणखी ताफा आहे सुरू, तुम्ही बघू शकता। या सर्व गाड्या ज्या आहेत मुख्यमंत्री महोदयांच्या ताफ्यामधल्या गाड्या आहेत। बघू शकता तुम्ही अनेक गाड्या या ठिकाणी ताफ्याचे ताफे येत आहेत, परंतु मुख्यमंत्री महोदय नेमके कोणत्या गाडीमध्ये आहेत हे मात्र येथील कार्यकर्त्यांना दिसून न आल्यामुळे निराशाही व्यक्त केली जात आहे। बघू शकता हे लाईव्ह चित्र तुम्हाला दाखवतो मी। अहमदपूर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये शिवसेना पक्षाचे पूर्ण कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचं स्वागत करण्यासाठी ते उभा राहिलेले, परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली आहे का हे असं म्हणता येईल का आपल्याला? मी कार्यकर्त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्यासोबत गोपीनाथराव आहेत, जायभाई। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या मार्गावरून येणार आहेत असं तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर तुम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी थांबलात। मुख्यमंत्र्यांची तुम्हाला भेटही झाली नाही, नेमकी कोणत्या गाडीमध्ये ते बसले होते हे तुम्हाला माहित झालं नाही, नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? मुख्यमंत्री साहेब येणार आहे ते आम्हाला थोड्या वेळापूर्वी कळालेलं होतं, परंतु साहेबांचा दौरा हा या मार्गी येणार आहे आम्हाला कन्फर्म माहिती नव्हतं। परंतु साहेबांच्या पाठीमागे इतके काम आहेत की हा काम करणारा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे एखादा काम करणारा मुख्यमंत्री आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नाही भेटला याबद्दल आम्ही अजिबात नाराज होणार नाही, कारण कामाचा माणूस हा कामच करत असतो। आणि जे बिनकामाचे लोक असतात, बेताल वक्तव्य करणारी ती लोक कुठेही थांबतात, कसल्याही बाईट देतात, काही चर्चा करतात। त्यामुळे मुख्यमंत्री साहेब जरी अहमदपूर शहरामध्ये थांबले नसतील, आणखी ताफा आहे, गाड्यांचा ताफा येतोय। प्रत्येक गाडी येणाऱ्या गाडीमध्ये या गाडीमध्ये तरी आहेत का मुख्यमंत्री असं इथल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची धारणा झाली आहे। माझ्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते लक्ष्मण भाऊ अलगुडे आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। काय वाटते, आता नुकतंच मुख्यमंत्री साहेब आपल्या गावातून येणार आहेत आणि तुम्हाला हार घालायला मिळणार अशी तुमची अपेक्षा होती, परंतु आता साहेबच भेटले नाहीत, काय वाटते तुम्हाला? या ठिकाणी शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री साहेब ह्या प्रत्येकाच्या मनात बसलेले मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे आहेत, त्याच्यामुळे हार तुऱ्यांचा त्यांना आवश्यकता नाही। पण एक पाहुणचार एक आपल्या शहरातून चाललेत आणि त्यांचं कुठे आत्मीयता आमच्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आहे। या रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली, महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीला त्यांनी एवढी मोठी ओवाळणी दिलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये
त्यांचा या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद माननीय मुख्यमंत्र्याला भेटेल याची अपेक्षा आम्हाला आहे आणि शिवसैनिक इथला उत्साही आहे. आणि आज जरी योगायोग भेट झाली नसेल, आम्हाला कल्पना होती त्या हिशोबाने जरी भेट झाली नसली तर उत्साह त्या जोमाने आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही. तुम्हाला किती वेळापूर्वी समजलं की सीएम साहेबांचा दौरा जे आहे ते अहमदपूर शहरातून होणार आहे? नुकताच एक अर्धा तास झाला आम्हाला समजलं, त्यामुळे आम्ही या ठिकाणी उपस्थित. त्यापूर्वी कुठे होते मुख्यमंत्री हे तुम्हाला काही माहित होतं? त्या ठिकाणी आम्हाला काही माहिती नव्हती त्याची. परळीमध्ये त्यांची सभा होती असं आज ऐकण्यात आलेलं आहे. हा, त्याबद्दल काही माहिती नव्हतं. परळीमध्ये होती. या मार्गे येणार आहेत असं तुम्हाला कधी समजलंय? आता पोलीसच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी समजलं. अवघ्या 10 मिनिट अगोदर या कार्यकर्त्यांना ही खबर लागली की मुख्यमंत्री साहेब अहमदपूर शहरातून नांदेडकडे रवाना होणार आहेत असं समजल्याबरोबर हे बघू शकता तुम्ही अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थिती दर्शवली. मात्र अनेक गाड्या गेल्या, परंतु त्या नेमक्या कोणत्या गाडीमध्ये मुख्यमंत्री साहेब बसले होते हे सुद्धा कार्यकर्त्याला समजलं नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी या त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. नेमकं पुढे काय होणार आहे किंवा कुठे गेले आहेत? जर परळीमध्ये जर सभा झाली असेल तर परळीहून गंगाखेड मार्गे लोहा आणि नांदेडलाही जाऊ शकले असते, परंतु या मार्गाने मुख्यमंत्री साहेबांचा दौरा नेमका कोणत्या कारणासाठी झाला? प्राथमिक स्वरूपात मला माहिती मिळाली आहे की दिवस मावळल्यामुळे आणि अंधार पडल्यामुळे हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी नसते आणि त्यामुळे 4 व्हीलरच्या दौऱ्याच्या माध्यमातून अहमदपूर मार्गे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे निघालेले होते, परंतु अहमदपूर शहरातून जाताना कोणत्याही गाडीमध्ये दिसले नाहीत असं इथल्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. परंतु त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री साहेब आलेले आहेत. मुख्यमंत्री साहेब आले. हा, मासूम समोर या, समोर या. मुख्यमंत्री साहेब आलेले आहेत या ठिकाणी अहमदपूर शहरातील सावरकर चौकामध्ये मुख्यमंत्री साहेबांचं आगमन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. साहित्य प्लीज. मुख्यमंत्री साहेबांनी हार स्वीकारलेला आहे इथील कार्यकर्त्यांचा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरुवात केली. या योजनेचा अनेक महिलांना लाभ सुद्धा मिळाला, परंतु राज्यात याचीच दुसरी बाजू बघितली तर आज बदलापूर शहरामध्ये 2 चिमुरड्या मुलीवरती एका हैवानाने अतिप्रसंग केल्याची घटना सुद्धा घडली आहे. या घटनेतील अक्षय शिंदे नामक नराधमाला नेमकी काय शिक्षा देणार असा प्रश्न विचारायचा आहे, परंतु लोकांनी खूप गर्दी केल्यामुळे मुख्यमंत्र्यांशी मी थेट संवाद साधू शकत नाही. हे तुम्ही चित्र पाहत आहे. मासूम आहे याच ठिकाणी मराठा बघू शकत आहे. शहरातील लाईव्ह चित्र आहे. टोपी खाली पडले. समाज तुम्हाला विनंती असणार टोपी उचला पहिल्यांदा या ठिकाणी. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे अहमदपूर शहरातील सावरकर चौकामध्ये उपस्थित झाल्याबरोबर येथील काही कार्यकर्त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. तर या ठिकाणी मराठा बांधवांनी 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी अनेक घोषणा सुद्धा दिलेल्या आहेत. मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा घोषणाबाजी करत निषेध सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. आता नुकतेच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या ठिकाणाहून गेलेले आहेत. नेमक्या तुमच्या काय मागण्या होत्या आणि तुम्ही एकच घोषणा करत मुख्यमंत्री साहेबांना अडवण्याचा प्रयत्न केला? समोर आहे थोडस पुढे म्हणजे गाडीवाल्यांना जाता येईल. मराठा खतरा महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून आज एकनाथ शिंदे साहेब खतरा नियोजित दौरा नव्हता, पण अचानक आज अहमदपूरमध्ये येत आहेत म्हणून आम्हाला न्यूज कळाली. आम्ही आमचं काहीतरी म्हणणं त्यांच्यासमोर मांडावं म्हणून इथं आलो होतो, पण पुन्हा एकदा या सरकारची भूमिका स्पष्टरित्या दिसत आहे
की मराठ्यांबाबत त्यांना निर्णय घ्यायचा नाही, मराठ्यांच्या तोंडाला पुन्हा एकदा पाणी पुसण्याचं काम करणार आहेत. आणि आम्हाला यापुढून आता या सरकारवर विश्वास नाही. यांचे दिवस भरलेले आहेत, यांच्या पापाचा घडा भरलेला आहे. हे खोके सरकार आहे, हे बोक्यांचं सरकार आहे. आम्हाला एकाही सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांना यापुढे या सरकारवर विश्वास नाही. यांचे दिवस भरलेत आणि त्याचा शेवट येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मराठा समाज यांचा केल्याशिवाय राहणार नाही. दुसरे पदाधिकारी आहेत माझ्यासोबत, काय असणार त्यांच्या प्रतिक्रिया बघूया. बोला सर, बोला तुम्ही. आम्हाला विश्वास होता शिंदे साहेब आम्हाला 2 गोष्टी शब्द बोलतील, पण ह्या शिंदे सरकारनं आम्हाला एकही शब्द बोललेला नाही. आम्ही 1 मराठा लाख मराठा घोषणा अशी दिली, पण शिंदे साहेबांनी आम्हाला त्याचं उत्तर बी काय दिलेलं नाही. तरी बी या सरकारचा आम्ही सकल मराठा समाजातर्फे जाहीर निषेध करतो. 1 मराठा लाख मराठा. सिद्धार्थ जापके आपल्यासोबत आहेत. नुकतंच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे अहमदपूर शहरातील सावरकर चौकामध्ये आल्यानंतर तुम्ही त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत होतात. नेमकं काय मागण्या होत्या, परंतु तुम्ही त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केलेली आहे. तिरीमिरी एक्का आणि एकनाथराव शिंदे छक्का असं इथल्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिली आहेत. काय तुमची प्रतिक्रिया असणार आहे? सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ. मागील 1 वर्षापासून माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये अखंड समाज मराठा समाज या बॅनर खाली आंदोलन चालू आहे. आणि आमची प्रमुख एकच मागणी आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटप करावं. मराठा डॅश कुणबी असा कायदा पास करावा किंवा सगळे सोयरीची कायदा पास करावा. शिंदे साहेबांना खूप मोठी संधी होती. मराठ्यांनी लोकसभेमध्ये दणका दिलेलाच आहे. शिंदे साहेबांना संधी अशा पद्धतीची होती की ज्या पद्धतीने 1965 ला शिवसेना उभी राहिली बाळा ठाकरेच्या नावाने, शिवसेनेच्या नावाने, तीच संधी पुन्हा एकदा आज एकनाथ शिंदे साहेबांना होती. आणि ती जर मराठ्यांना आरक्षण दिलं असतं तर मराठ्यांनी आज शिंदे साहेबांना डोक्यावर घेतलं असतं. परंतु त्यांना हे राजकारणातली अपार परिपक्वता म्हणावी लागेल किंवा मग कोणाच्या तरी ताटाखालची भावली म्हणावी लागेल. अशा पद्धतीची अवस्था शिंदे साहेबांची झालेली आहे आणि त्यांनी मागच्या 1 वर्षापासून आमची दखल घेतलेली नाही. आणि या ठिकाणी आम्ही अहमदपूरमध्ये थांबलो असताना ते आम्हाला काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. आमचे काही मावळे इथं जमलेले होते, परंतु त्यांनी आम्हाला न बोलता पळ काढलेला आहे. आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करणार आहोत. एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं. सरकारचं करायचं काय? ताजी आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा EVN4 आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह होता. कॅमेरामॅन मासूम शेख यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.